वांझोली हनुमानवाडीचा कोणी खेळाडू नाही आहे इथे. 2 धावांची पेनल्टी दिली जाईल. आतमध्ये आतमध्ये पुढचा चेंडू. आता मात्र या चेंडूला फुल केलेला आहे, मात्र खेळाडू खूप छान पद्धतीने चेंडू थांबवतोय. आणि या ठिकाणी आपण टॉस देखील पाहतोय. आतले विरुद्ध वांझोली गावठणवाडी. जयेश, आतले टॉच विन. आतले क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. आतल्या संघाने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि आमंत्रित केले फलंदाजीला वांझोली गावठणवाडी या संघाला. बघूया वांझोली गावठणवाडी संघ किती धावा या ठिकाणी करतोय. गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय पुन्हा एकदा शैलेश. डावखुरा बॅट्समन सुनील सुन्यासाठी शेवटच्या चेंडू क्षणाला आपण बॅटचं ज्या पद्धतीने बॅकफुटला जाऊन त्या चेंडूला खेळून काढलं पॉइंटला आणि ओळखलेलं आहे. पहिल्या पॉवर प्लेमध्ये आपल्याला काय बॅटिंग करायचे. आक्रमक बॅट्समन हा देखील आहे. संजय सारखा बॅट्समन या संघाकडे. शरद आहे जो नेहमीच ओपनिंग अप्रतिम आपण करताना पाहतो. स्ट्राईकला शरद 3 धावांवर खेळतोय. 2 चेंडूमध्ये सुनील 1 धावांवर खेळतोय. पुढचा चेंडू शैलेश. आता मात्र सोपा झेल विकेट किपरच्या हातामध्ये. मोठी विकेट. शरद या ठिकाणी बाद होतोय. पहिला गडी बाद. धाव संख्या 5. नवीन बॅट्समन प्रथमेश. एक महत्वाचा खेळाडू शरद, नेहमीच आपल्या संघाला सांभाळणारा. थँक्यू, धन्यवाद. स्ट्राइकला प्रथमेश आता आलेला है. गेंदबाजी के लिए अभी भी 2 गेंदें शेष हैं. शैलेश यहां पर तैयार. राइट आर्म ओवर द विकेट. अगली गेंद प्रथमेश के लिए. ओह, नीची रहती हुई गेंद. इस गेंद को जिस अंदाज से खेले हैं बिल्कुल बचे, लेकिन जब तक कि वहां पर थ्रो करेंगे 2 रन. बहुत ही चीकी सिंगल. जिस तरह से आंखों से काजल चुराते उस तरह से यहां पर 2 रन चुरा लिए. 5 गेंदे, रन संख्या 7. 1 विकेट के नुकसान पर. बहुत ही लेट वहां पर आए थे शॉर्ट मिड विकेट के खिलाड़ी. बागड़ेवाड़ी बनाम ये मुकाबला वांझोली हनुमानवाडी. चेंडू डॉट. पहिल्या षटकानंतर धाव संख्या 7. 1 गडी बाद. बघा ज्या पद्धतीने बागडेवाडी संघ आपण पाहतोय, बागडेवाडी संघाने खूप देखील चांगली कामगिरी आहे. 1999 पासून 2024 पर्यंतचा प्रवास पाहिला तर विजय बागडे, शरद बागडे, आज जे खेळाडू नाही आहेत अनंत चव्हाण हे देखील त्या संघाचे पहिले खेळाडू होते. दामोदर बोरले, प्रशांत, घनश्याम, शैलेश आणि कित्येक असे खेळाडू आहेत ज्यांनी या संघासाठी देखील आपले योगदान दिलं. स्क्रीनवर आपण पाहतोय संदीप बांचे, जयेश धोपट, अनिल रटाटे जे शिल्पकार या स्पर्धेचे. एक छान असा हा आपण बॅनर पाहतोय. अनिल रटाटे चषक 2024. आयोजक संयोजक त्याचप्रमाणे विनोदजी रटाटे, भरतजी रटाटे, शशिकांत सावंत, सर्व आमचे हे कॉम्बॉक्स आपण पाहत आहोत. चला, बॉलरचं नाव काय शैलेश? यश. पंचांच्या उजव्या बाजूने संघासाठी दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतं यश. डावखुऱ्या बॅट्समनसाठी फिल्डिंग प्लेसमेंट बघा. डीप स्क्वेअर लेग आहे, एक मिड विकेट आहे, लॉंग ऑन आहे, काऊ कॉर्नर आहे, एक शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग नाही, मात्र एक फाईन खेळाडू आपण पाहतोय. शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग आता आतमध्ये येतोय सर्कलच्या. त्यानंतर शॉर्ट थर्डमॅन आहे, कव्हरला खेळाडू आहे. गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. बुमरा स्टाईल आहे यांची. क्या बात है, क्या बात है. चला, ऍक्शन आवडली असेल तर बुमरासाठी जोरदार टाळ्या हो द्या. जबरदस्त. दीपक शेठ रटाटे साहेब, युट्यूबर दीपक शेठ रटाटे युट्यूबर, यांचं देखील हार्दिक स्वागत. काय ऍक्शन आहे बघा यशची. टिपिकल बुमरा स्टाईल. जसप्रीत बुमराला आपण म्हणतो बुम बुम बुमरा.
जर्सी नंबर त्याचा 7 आहे, मला वाटलं 93 असेल, नाही 7 नाही आहे, ती डिझाईन आहे. यशवर मोठी जबाबदारी राहील. चला लवकर. 5-4 चालू शकतात, 4-5 चालू शकतात, 6 होऊ शकत नाही लेग साईडला, एवढं लक्षात ठेवा. बुमरा अजून एक जबर नाही, पंचांचा इशारा येतोय आणि आता मात्र या ठिकाणी निघालेला आहे आणि थ्रोमुळे निश्चितच हा खेळाडू आता दुसरा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. त्यामुळे आता बघूया नवीन गोलंदाज कोण येतो यशच्या नंतर. ज्या प्रकारची आपण शैली पाहिलेली आहे आणि घनश्यामला आपण पाहतोय जो विकेट किपर म्हणून आहे. बघा या संघामध्ये मगाशी मी जी नावं घेतली, विजय बागडे असतील, शरद बागडे असतील, शरद बागडेने सकाळी शुभेच्छा दिल्या या स्पर्धेला. त्यानंतर घनश्याम आहे, शैलेश आहे, दामोदर बोरले आहेत. 2001, 2002, 2003 ज्या प्रकारे पंढरपूर तालुका कुणबी क्रीडा समितीचे जे बक्षीस असा एकमेव संघ होता तो सलग 3 वर्ष फायनल खेळला होता. एक वर्ष तो विजेता, रनर्स अप अशा पद्धतीने आणि नेहमीच या संघाने देखील एक वेगळ्या प्रकारचं आपलं एक योगदान दिलेलं आहे या क्रिकेटला. मात्र नवनवीन खेळाडू तयार होणं गरजेचं आहे. तुमची बेन स्ट्रेंथ फार महत्त्वाची आहे. एखादा संघ तयार होतो त्यामागे नवीन पिढी तयार होते त्यांचा आदर्श पाहून. आता मात्र चेंडूला पूल केलेला आहे, चेंडू ते डीप मिड विकेटला. जोपर्यंत चेंडू फेक येते बघूया, 2 धावांसाठी पोहोचताय, 2 धावा. या 2 धावांनी धावसंख्या पुढे सरकते, एकूण धावसंख्या 10. दुसरं षटक मार्गस्थ आहे. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 7 धावा दिल्या शैलेशने आणि कुठेतरी बांधून ठेवलं, ते म्हणजे वांझोली हनुमानवाडी या संघाला. आक्रमक या ठिकाणी कामगिरी करावी लागेल. या अगोदर धामणी या संघाला आपण पाहिलेलं ज्या प्रकारे 21 धावा त्याने डिफेंड केल्या होत्या. पुढचा चेंडू, आता संधी आहे, खेळाडू त्या ठिकाणी आहे आणि यांच्यावरून चेंडू निघून जातोय. हा येतोय हाय अँड हँडसम षटकार. जबरदस्त बॅटिंग, शॉर्ट चेंडू मिळाला. पुल पॉवरफुल, वंडरफुल, सक्सेसफुल, मॅग्निफिसंट स्ट्रोक. शॉर्ट चेंडू बघा, अकुट टप्प्याचा चेंडू, पॉवरफुल हिट. अक्षरशः ऑफ स्टंपच्या बाहेरून त्या चेंडूला पूल केलं आणि चेंडू मिड विकेटला. उत्तुंग षटकार. धावसंख्या 16. बॉल बॉल द बॉल. स्ट्राईकला पुन्हा एकदा सुनील. इंजुरी नंतर निश्चितच पुन्हा एकदा मैदानावर आपण पाहतोय सुनीलला. नॉन स्ट्राईकला प्रथमेश आहे. 5 चेंडूत 9 धावांवर खेळतो. पुढचा चेंडू, हा देखील आखूड टप्प्याचा संधी आहे, बघूया. फाईन खेळलेला आहे, मात्र हा देखील चेंडू हळूहळू सीमा पार. हा येतोय अजून एक चौकार. 4 धावा. 16 आणि 4 20. Thank you. 1.420 for the loss of 1 wicket. राउंड द विकेट. षटकाची पुढचा चेंडू सुनील साठी. हा देखील शॉट. आता संधी आहे, या संधीला सोनं बनवणार. ओ व्हाट अ कॅच यश. जबरदस्त शॉट चेंडू होता, पूल करायला गेले, बरोबर मिडल नाही झाला, हवेमध्ये जास्त वेळ बॉल राहिला. बघा राउंड द विकेट. अमोलचा चेंडू. वेळ खूप होता सुनीलकडे, मात्र त्याला ज्या दिशेला मारायचा होता त्या दिशेला मारू शकले नाही आणि ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहतो एक सुंदर झेल यशच्या हातामध्ये. त्यामुळे या ठिकाणी धावसंख्या 20 आपण पाहतोय. 2 गडी बाद. संजय नवीन फलंदाज आलेले आहेत. हवा सुरू आहे राईट हँड बॅट्समनसाठी. बघूया, जसं आपण म्हणतो की विरुद्ध दिशेला मारलेला एक चांगला षटकार आपण पाहिला, मात्र त्यानंतर पुढील कन्वर्ट करू शकले नाही. यानंतर आतल्यानी वांझोली गावठणवाडी या 2 संघांमध्ये सामना सुरू होणार आहे आणि 2 पंच सांगतील त्याच वेळेस जायचा विनोद. लक्षात घ्या.
2 ओव्हरच्या मॅच मध्ये आपण निश्चितपणे पाहणार आहोत. पॉवर प्ले नसणार आहे. धावसंख्या 20, 2 गडी बाद. दुसरं षटक मार्गस्थ. राईट आर्म ओव्हर द विकेट. राईट हँड बॅट्समन संजय साठी. आता मात्र स्ट्राईकला संजय आहेत. 2 धावांवर प्रथमेश खेळतोय आणि अमोलला मिळालेलं यश. आतापर्यंत 6 बॉल झाले त्या ओव्हरमधील आणि शेवटचा बॉल अजूनही बाकी आहेत, कारण वाईड आलेत, नो बॉल आलेला होता या अगोदर. त्यानंतर दुहेरी धाव, त्यानंतर षटकार, त्यानंतर चौकार, त्यानंतर विकेट, पुढचा चेंडू. आता मात्र या चेंडूला कव्हरला खेळलेला खेळाडू त्या ठिकाणी फील्ड करतोय. एका धावेने धावसंख्या 2 ओव्हर नंतर 21. 2 ओव्हर 21. शेवटचं निर्णायक षटक. शेवटचं षटक कोण टाकणार ही मात्र उत्सुकता राहील. या अगोदर शैलेशला आपण पाहिलं, अमोलला पाहिलंय. आता गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळणार आहे गोलंदाज बॉलर नेम प्लीज. राज. तर शेवटचा निर्णायक षटक घेऊन येते राज. बागडेवाडी विरुद्ध वांझोली हनुमानवाडी. 11 स्टार या 2 संघांमध्ये सुरू असलेला सामना आपण पाहतोय. प्रेक्षकांच्या माहितीसाठी जे युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह पाहत आहेत आपल्या अँड्रॉइड मोबाईलवर, स्मार्ट टीव्हीवर, लॅपटॉप, कॉम्प्युटरवर, त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. दुपारचं सत्र सुरू आहे. या दुपारच्या सत्रातील शेवटचा आपण ड गटातील हा पहिल्या फेरीचा सामना आणि पुढील सामना आपण दुसऱ्या फेरीचा पाहणार. 2 ओव्हरचे ज्या ठिकाणी आतले विरुद्ध आपल्याला सामना खेळताना पाहायला मिळेल तो म्हणजे संघ वांझोली गावठणवाडी. टॉस जिंकलेल्या आतले संघाने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. जयेश धोपट यांनी पुढील जो टॉस आहे तो देखील करायचा आहे ज्यावेळेस पुढील मॅच सुरू होईल. चला वेळ घेऊ नका, लवकर. राज तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट. स्ट्राईक लाईन संजय. आता मात्र या चेंडूला पॉइंटच्या डोक्यावरून वीरेंद्र सेहवाग स्टाईल खेळायचं होतं. मात्र बॅटचा आपण द बॅकलिफ्ट आणि स्विंग ऑफ द बॅट पाहिला तर थोडा खाली असा गेली होती बॅट, त्यामुळे निश्चितच त्या ठिकाणी ते होऊ शकलं नाही. तर संख्या 22 वर 2, 2, 2, 22 फॉर 2, 2.1, 2.2 असतं तर 22, 2, 2, 2, 2, 2 असं आलं असतं. मात्र 22 वर 2, 2.1. पुढचा चेंडू राज. हा देखील शॉर्ट चेंडू. जास्त शॉर्ट चेंडूवर जशी धावसंख्या होणं अपेक्षित आहे ते मात्र अद्याप आपल्याला पाहायला मिळत नाहीये वांझोली हनुमानवाडी या संघाकडून. कारण या अगोदर आपण पाहिलं तर ज्या चेंडूवर सुनील बाद झाला तो देखील चेंडू शॉर्ट चेंडू होता. पुल करायला गेले, ताकद लागली, त्या पद्धतीने लागली नाही. आणि आता देखील आपण पाहतोय पहिल्या 2 बॉलवर ज्या प्रकारची गोलंदाजी राज करतोय. राज तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट. पुढचा चेंडू संजयसाठी. ऑफ स्टंपच्या जास्त बाहेर, वेल लेफ्ट. या वाईडने धावसंख्या 24. गोलंदाजी करणारी सज्ज. राईट आर्म ओव्हर द विकेट. पुढचा चेंडू. आता मात्र सरळ बॅटने ऑन द राईज खेळायला गेले होते, मात्र बॅट आणि बॉलचा कुठला संपर्क व्यवस्थित होऊ शकला नाही. लीडिंग एज त्या ठिकाणी गेली. बघा, अशा वेळी तुमचा डावा पाय पुढे येणं गरजेचं आहे. तुम्ही फक्त जागेवरूनच बॅट अशी वरती घेऊन गेलात तर ते होऊ शकत नाही आणि त्याच कुठेतरी जाणं होतं ते म्हणजे संजयचं. त्यामुळे तो बॉल टाइम होऊ शकला नाही. धावसंख्या 25. शेवटचे 3 बॉल बाकी आहेत. चांगलं कमबॅक केलंय बागडेवाडी संघाने. पुढचा चेंडू राजाचा. आता मात्र चांगला फटका. हा चेंडू सीमा पार जाईल यामध्ये तीळ मात्र शंका नाही. हा येतोय जबरदस्त फटका. उंच उत्तुंग षटकार. शांत राहिलेला अचानक तुफानी फटकेबाजी पाहायला मिळते. राजचा चेंडू बघा. ऍक्शन रिप्ले. बरोबर स्लॉट मध्ये मिळाला. स्लॉट सिप आउट ऑफ द पार्क. हाय अँड हँडसम षटकार. 37.
शेवटचा चेंडू बघूया हॅट्रिक षटकार होणार का. हा देखील चेंडू क्लिअर होणार नाही, मात्र हिट विकेट झालेला आहे. मोये मोये 38 धावांची गरज 38. फिराज या सर्व खेळाडूंवर फार यस माहीत आहे, आज सर्वच लग्नाला गेलेले आहेत. त्यामुळेच आपण पाहतोय स्ट्राईकला पाहतोय आपण ब्लॅक जर्सीमध्ये आहे तो म्हणजे घनश्याम. नॉन स्ट्राईकला आहे जयदीप आणि गोलंदाजीसाठी येतोय पहिलं षटक घेऊन संजय. चला लवकर स्टार्ट करा. टाईम किती आला? टाईम 2:07. 2:15 पर्यंत आपल्याला संपवायचं आहे. 2:20 पर्यंत जाईल असंच वाटतंय. सुतारवाडी आणि धामणी टॉससाठी या. सुतारवाडी आणि धामणी या संघांना विनंती करते टॉस करायला या. कवडोली, सुतारवाडी, संदेश पंदिरकर आणि तेजस शुभम या. नितेश गागरूम. चला संजय तयार. ये वी गो. 10 9 8 7 6 5 4 3 2 1 लेट्स प्ले. पहिला चेंडू राईट मोर द विकेट. पहिला चेंडू या ठिकाणी खेळून काढलेला आहे आणि हा येतोय वन बाउन्स सीमारेषा पार. पहिल्या चेंडूवर खणखणीत दणदणीत चौकार. डीजे शुभम तिकडे यायचंय. थँक्यू. झेनित
पुढील मॅचचा टॉस करायचा आहे. कोण घेत आहे टॉस? टॉस तुम्ही घेताय अनिल दादा? पुढील पुढील मॅचचा टॉस. ओके ओके. धामणी धामणी थोडं थांबा तुम्ही, नंतर टॉस करूया. पहिली अजून एक मॅच बाकी आहे. आता मात्र या चेंडूला देखील खेळून काढलेला आहे. डीप मिड विकेटला खेळाडू आहे. एक धाव पूर्ण करतोय. जोपर्यंत चेंडू फेक होईल दुसरी धाव मिळू शकणार नाही. एका धावेने समाधान. धाव संख्या 2 चेंडू 5. पहिलं पॉवर प्लेचं षटक आपण पाहतोय. भागडेवाडी संघाचा घनश्याम गणेश याला आपण पाहतोय. एक जबरदस्त खेळाडू गणेश. जयदीप नॉन स्ट्राईक एंडला आता स्ट्राईकला येतोय. गणेश ज्या प्रकारचे बॅट्समन आहेत, नेहमीच वेगवेगळ्या प्रकारचे रेकॉर्ड्स याच्या देखील नावावर आहेत. मग ते ओलचं मैदान असेल, नारिंगीचं मैदान असेल, केशवीपाटाचं मैदान असेल, किंवा आपण पाहिलं तर बोरखत आणि देव्हा आपण गोठ्याच्या फाट्यावरची जी स्पर्धा. व्हॉट अ शॉट. हा क्लिअर होणार निश्चितपणे. हा देखील चेंडू सीमा पार. खणखणीत अजून एक दर्जेदार चौकार. तीन चेंडू धाव संख्या 9. स्ट्राईकला जयदीप. संजय तयार. राईट मोर द विकेट. तर मात्र समोरच्या दिशेने मारण्याचा फटका आणि खेळाडू बाद होतोय. विकेट किपरच्या हातामध्ये झेल देऊन जयदीप बाद होतोय. पहिला गडी बाद. धाव संख्या 9. 4 चेंडू. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत पॉवर प्लेचे. बघूया नवीन फलंदाज कोण येतो. ऍक्शन रिप्ले बघा. समोर मारायला गेले होते बॅटची एज घेऊन. यष्टीरक्षकाच्या हातात झेल आणि पहिला गडी बाद होतोय जयदीपच्या रूपामध्ये. असं वाटलं होतं की ज्या पद्धतीने धावाला आकार देत आहेत दोघंही, त्याच वेळेस एक महत्वाची विकेट. 4 चेंडू धाव संख्या 9. एक गडी बाद. अजूनही 2 चेंडू शिल्लक. स्ट्राईकला थँक्यू. धन्यवाद. नवीन फलंदाज शैलेश. संख्या 9. आता मात्र या चेंडूला खेळून काढल्या मिडॉनला. त्या ठिकाणी खेळाडू फील्ड करतोय. एक धाव. दुहेरी अंकामध्ये धाव संख्या 10. बागडेवाडी संघ गणेश आणि शैलेश या दोघांवर मोठी जबाबदारी असेल. एक संघाची बिनीची जोडी आपण म्हणू शकतो. पाणी अजय अजय रटाडे पाणी. आता मात्र या देखील चेंडूला खेळून काढलेला आहे. प्रवीण येतो त्या ठिकाणी आणि सोपा झेल. पहिल्या ओव्हरमध्ये 2 महत्वाच्या विकेट्स. आत्ताच मी म्हटलं होतं की बिनीची जोडी आहे, त्यांना उभं राहावं लागेल. आणि त्याच वेळेस संजयच्या या चेंडूवर अजून एक विकेट. ती म्हणजेच गणेश बाद होतोय. मिस टाइम झालेला स्ट्रोक. मिड ऑफला झेल. 10 धावा 2 गडी बाद. पहिल्या षटका समाप्तीनंतर धावांची गरज आहे. ज्या पद्धतीने आपण पाहिलं टॉस विन इन क्लब आणि निश्चितच जे लक्ष आहे एकूण जिंकण्यासाठी 38 ची गरज आहे. 37 झालेले आहेत. अजूनही 27 आवश्यक आहेत. शेवटच्या ओव्हरमधले 2 षटकार जे निर्णायक होते. आता नवीन फलंदाज आलेत. राज गोलंदाज आहे. बॉलरचं नाव काय प्रवीण? राज. बॉलर राज. नवीन बॅटर राज. स्ट्राईकला शैलेश. चला स्टार्ट करा. पहिल्या ओव्हरनंतर धाव संख्या 10. 2 गडी बाद. राज. स्लोवर 1 चेंडू. धीम्या गतीने टाकलेला चेंडू होता.
तितकीशी जर आपण पाहिलं तर आक्रमक अशी गोलंदाजीची धार पाहायला मिळत नाही. मात्र टप्प्यावरती बॉल सोडला ज्या पद्धतीने गोलंदाज आपण पाहतो राज. धावसंख्या आपण पाहतो शैलेश आणि राज या दोघांवर जबाबदारी. एकूण धावसंख्या 11. धावांची गरज आहे जिंकण्यासाठी 38. अजूनही जर आपण पाहिले तर 27 धावा आवश्यक आहेत. 27 टू विन. पुढचा चेंडू डाव्या यष्टी बाहेर. पंचांचा इशारा येतो वाईड. आणि आता निश्चितपणे या ठिकाणी आपण पाहतोय जी ॲक्शन आहे ज्या प्रकारे वाईड आलेला आहे. आणि अजूनही जर आपण पाहिलं तर ज्या प्रकारे जी आवश्यकता आहे 13 बॉलमध्ये ज्या प्रकारचा चेंडू पहिल्या ओव्हर संपल्यानंतर या दुसऱ्या ओव्हरमधला 1 बॉल झालेला आहे. त्यामुळेच आपण पाहतोय 11 बॉलमध्ये आपल्याला आवश्यक धावांची गरज आहे. नॉट 13 बॉल. 11-26. पुढचा चेंडू राज. स्लोवर वन. बघा चेंज ऑफ पेस आहे. शैली वेगळी आहे मात्र तुम्हाला ओळखता आली पाहिजे. बॅट्समन काय टाकतोय आपण बॅट कशा पद्धतीने फिरवणं गरजेचं आहे. लवकर खेळलेत आणि चेंडू अजून एक डॉट जातोय. 10 बॉल. धावांची गरज 26. वांजोली हनुमानवाडी विरुद्ध सुरू असलेला सामना बागडेवाडी या दोन संघांमध्ये 38 धावांचं लक्ष या ठिकाणी पूर्ण करण्यासाठी सज्ज. अजून एक चेंडू डॉट. निर्धाव. 3 बॉल झालेले आहेत या षटकातील. खूप चांगल्या टप्प्यावर राजची गोलंदाजी आपण पाहतोय. ज्या प्रकारची जे ॲक्शन आहे ऑफ ब्रेक आतमध्ये येतोय. 9 बॉलमध्ये 26. सुरू असलेला सामना आपण पाहतात फोर्स वन लाईव्हच्या माध्यमातून. सर्व क्रीडा रसिकांचं क्रिकेट प्रेमींचं आम्ही अनिल रटाळे चषक क्रिकेट स्पर्धा 2024च्या निमित्ताने हार्दिक स्वागत. दुसरं वर्ष दुसरं पर्व. आलेल्या सर्व मान्यवरांचं देखील हार्दिक आभार. फुलटा चेंडू फ्लॅट आणि हा येतोय उत्तुंग. षटकार आहे का बघूया. प्रथमेश. यस षटकार येतोय. बघा हवा सुरू आहे. संधीचं सोनं करावे लागेल राजला आणि राजने खूप छान पद्धतीने खेळून काढलेला फटका. बघा ॲक्शन रिप्ले. राजने गोलंदाजी केली. फुल टॉस मिळाला. खूप छान आडव्या बॅटने ज्यावेळी क्लीन हिट. सुतारवाडी आणि धामणी या दोन्ही संघाच्या कॅप्टनना विनंती करतो आता आपण टॉससाठी या. कवडोली सुतारवाडी आणि धामणी. धावसंख्या 18. 2 गडी बाद. धावांची गरज आहे निश्चितपणे. 10.78 ची करंट रन रेट आहे. अजूनही 20 धावांची गरज आहे. बॉल बाकी आहेत अजूनही 8 बॉलमध्ये 20 आणि 20 जर आले तर निश्चितपणे सामन्याचं गणित बदलू शकते. दीपक शेठ रटाटे युट्यूबर या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. पुढचा चेंडू राजचा. हा देखील स्लोवर वन. चेंडू डॉट. 7 बॉल 20. या चेंडूवर मोठा फटका कंपल्सरी येणं गरजेचं आहे. तरच या ठिकाणी या सामन्याचं गणित समीकरण बदलू शकतं. बघूया शेवटच्या ओव्हरमध्ये 14 येणार 16 येणार की किती धावा येत आहेत. आणि यासाठी गोलंदाजावर देखील तीच जबाबदारी राहील की शेवटचा चेंडू चांगला पकडून टाकावा लागेल. तो म्हणजेच वांझोली हनुमानवाडीच्या संघाच्या गोलंदाजाला राज आहे. राजचा पुढचा चेंडू. आता मात्र बोल्ड. क्लीन बोल्ड. व्हॉट अ डिलिव्हरी. दॅट इज अ ब्युटी. मॅग्निफिसंट बॉल. अप्रतिम चेंडू. विकेट. आणि आता 6 चेंडू 20 धावांची गरज. सहा चेंडू 20 धावांची गरज. प्रवीण पहिला चेंडू. प्रवीणचा पहिला चेंडू शैलेशच्या बॅटच्या पट्ट्यामध्ये ज्या पद्धतीने टायमिंग करणं अपेक्षित होतं. एक धाव तर पूर्ण केली. कॉल करणार का पोहोचणार का. मात्र त्या दरम्यान थोडासा वेट अँड वॉच. कल्पेश्वर जबाबदारी राहील कारण 5 बॉलमध्ये 19 धावा होऊ शकतात. नाही शक्य सर्व आहे. या अगोदर 6 चेंडूमध्ये 5 धावा धामणी संघाने डिफेंड केल्या होत्या.
जेव्हा मनीषने गोलंदाजी केली. आता मात्र या ठिकाणी कल्पेश आणि शैलेशचे 1-2 षटकार आले तर या ठिकाणी देखील कमबॅक करू शकतो भागडेवाडी संघ. प्रवीण सज्ज राईट मोर द विकेट. स्ट्राईकला कल्पेश. षटकाच्या पुढचा चेंडू. आखूड टप्प्याचा चेंडू. वाईट बॉल होता आणि चेंडूला खेळून काढलाय. चेंडू जोपर्यंत शरदकडे जातोय. चेंडू छान पद्धतीने थांबवलेला. 1 धाव पूर्ण केले. 2 धावांसाठी परत आहेत आणि पाहता पाहता या 2 पहिल्या चेंडूवर धावसंख्या 3 ने पुढे सरकते. 17 धावांची गरज. 4 चेंडू. डाव्या यष्टीवरचा चेंडू होता. वाईड होता मात्र तो खेळण्यासाठी प्रवृत्त केलं. फलंदाज सज्ज झाले. त्यांनी खेळून काढलं. 4 चेंडू 17 धावांची गरज. अनिल रटाटे चषक क्रिकेट स्पर्धा 2024 आपण पाहत आहोत आणि दुसरं वर्ष, दुसरं पर्व, दुसरा साल बेमिसाल, कमाल धमाल हम देख रहे हैं. आणि आता मात्र या चेंडूवर खेळाडू बाद होते. हुक करायला गेले होते मात्र निश्चितच विकेट मिळालेली आहे. डीजे थँक्यू थँक्यू. 3 चेंडू 17 धावांची गरज. स्ट्राईकला बॅटर तयार. त्याचं नाव आहे नवीन फलंदाज अमोल. नोमेन्स लँड मध्ये ट्रॅव्हल होते चेंडू. 1 धाव. 2 चेंडू मध्ये धावांची गरज आहे आता 16. खूप मोठं आव्हान आहे. शेवटचं षटक ज्या प्रकारचं आपण पाहिलं आणि ज्या पद्धतीने त्या चेंडूवर प्रथमेश यांनी आक्रमण केलं. धन्यवाद. 2 चेंडू 16 धावांची गरज. चला यानंतरचे दुसऱ्या फेरीचे सामने 2-2 ओव्हरचे राहतील याची नोंद घ्या. आता मात्र या चेंडूला खेळून काढलेला आहे शरदकडे. जोपर्यंत शरद फील्ड करतोय. वांजोली हनुमानवाडी या संघाने हा सामना निश्चितपणे जिंकण्याच्या तयारीत ज्या पद्धतीने गोलंदाजी केली, फलंदाजी नव्हती मात्र त्यानंतर प्रथमेशने शेवटच्या 3 बॉलवर जे 15 ते 16 धावा कुठल्यात त्यावेळी निश्चितच धावसंख्या 20-22 वरून 38 वर पोहोचली. फुलटॉस आणि या ठिकाणी षटक संपतंय आणि अशा प्रकारे विजय प्राप्त करतोय तो म्हणजे संघ. या ठिकाणी 14 धावांनी विजय आपल्याला पाहायला मिळतोय. संघ वांजोली हनुमानवाडी या संघाचा हार्दिक अभिनंदन. कॉंग्रॅच्युलेशन.